संततधार आणि मुसळधार पाऊस यामुळे गंगापूर धरणामध्ये पाण्याची पातळी 93% वाढली आणि यानंतर गंगापूर धरणातून जवळपास 20,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आले। यानंतर सोमेश्वर येथील धबधबा खळखळून वाहू लागला आणि यानंतर पर्यटकांमध्ये या धबधब्याविषयी आकर्षण वाटू लागल्याने मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी सोमेश्वरचा धबधबा बघण्यासाठी गर्दी केली होती। परंतु नागरिकांनी पाण्याच्या जवळ जाऊ नये, आपली काळजी घ्यावी असे प्रशासनातर्फे सांगण्यात आलेले आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणात या धबधब्यातून खळखळून असे पाणी वाहत होते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली होती। वरून पाऊस चालू आणि ओले होत नागरिकांनी हा धबधबा आणि गोदावरीला आलेला पूर पाण्याचा मनसोक्त आनंद नाशिककरांनी आज घेतला। आपण हे सर्व दृश्य नाशिक जनमतवर बघत आहोत। गंगापूर धरण 93% भरल्याने नाशिक शहरावर चालू असलेली पाण्याची कपात बंद करण्यात आल्याची घोषणा नाशिकचे महापौर हिंगोलीताई आडके यांनी आज नाशिक महानगरपालिकेमध्ये केलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आपण पाहत आहोत नाशिक जनतेसाठी चंद्रकांत